मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। उद्यापासून उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। विधिमंडळात सरकारची कसोटी लागेल। मुंढवा जमीन प्रकरण, नाशिकमधील वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेत्यासाठीही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर आज सायंकाळी सरकारने चहा पाण्याचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे विरोधकांनी या चहा पाण्यावर बहिष्कार टाकलाय। तर विरोधी पक्षनेत्यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। तर दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आहे, मात्र विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्याची सूत्रांची माहिती आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय। उद्यापासून उपराजधानीत सुरू होत आहे अधिवेशन। विरोधी पक्षनेते न दिल्यानं विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्याचं कळतंय। तर उद्धव ठाकरेंनीही याआधीच विरोधी पक्षनेते पदावर प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती। तर आता दरवर्षीप्रमाणेच सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला विरोधकांना निमंत्रण असताना विरोधकांनी बहिष्कार टाकला। तर सत्ताधारी पक्षाला वाचवण्याचं काम अध्यक्ष करतात। सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी हा आरोप केलाय। सरकार खाजगीत चांगलं बोलतं, कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक आहे सरकार। मग आता विरोधकांची परत बैठक आहे आता विरोधकांची बैठकीलाच चाललो। मग काय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काय पवित्र काय घेणार आहात? कोणाच्या? सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घ्यावाच लागेल। असं आहे। पण सत्ताधारी पक्षाला पूर्णपणे वाचवण्याचं काम अध्यक्षच करत असतात। मग तुम्ही अध्यक्षांकडे काही विशेष मागणी करणार आहात का? मागून मागून दमलो आम्ही, अध्यक्षांच्याकडे मागण्या करू, त्यांना सांगून सुद्धा आम्ही अनेक वेळा दमलो। पण ते असं काही समजतात की हे सरकार वाचवणं, हे सरकार चालवणं ही जशी काही माझीच जबाबदारी आहे, अशा